प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा आपण देवबापाचे मनापासून आभार मानूया, कारण त्याने त्याचं वचन ऐकण्याची आपल्याला सर्वांना संधी दिलेली आहे. वचन ऐकणाऱ्या सर्वांचे मी प्रभूमध्ये स्वागत करतो. देवबापाने मला सुद्धा यावेळेला वचन सांगण्यासाठी ही कृपा पुरवली, ही संधी मला दिली, याबद्दल मीही देवबापाचे मनापासून आभार मानतो. होय प्रियानो, देवबाप नेहमी वचनाद्वारे आपणाशी बोलतो आणि आशीर्वादाचे रहस्य तो आम्हाला प्रकट करतो. आज ही जे वचन आपण ऐकणार आहोत त्यातून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं रहस्य प्रभू प्रकट करणार आहे आणि ते आपल्यासाठी प्रभू आशीर्वादाचं करणार आहे. आज ज्या वचनातून प्रभू आपणाशी बोलणार आहे तो शास्त्र भाग आहे योना याचा 2 अध्याय 7 ते 10 वचने. माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला, तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्या जवळ पोहोचली. जे निरर्थक मूर्तीला भजतात ते आपल्या दयाघनास सोडून देतात, पण मी तुला आभाळ प्रदर्शनाचा यज्ञ करीतो. मी केलेले नवस फेडीन. तारण परमेश्वरापासून होते. परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकिले. आज माझ्या संदेशाचा जो विषय आहे तो जर्नी फ्रॉम होपलेसनेस टू होपफुलनेस. आशाहीन स्थितीपासून आशेच्या परिस्थितीपर्यंतचा प्रवास. वचनाकडे वळण्यापूर्वी आपण गीताद्वारे देवाची आराधना करूया.
संदेशाचं प्रतीक आहे. योना 2 अध्याय 7 वचन. माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला आहे, तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्या जवळ पोहोचली. प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वर देवबापा, पुन्हा एकदा आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. वचन ऐकण्याची संधी तू आम्हाला दिलीस. तू नेहमी वचनाद्वारे आमच्याशी बोलतोस, आम्हाला धीर देतोस, आशीर्वादाचे रहस्य प्रकट करतोस, तुझी इच्छा आम्हाला कळवतोस आणि त्याप्रमाणे आम्ही वागावं आणि आशीर्वादित व्हावं ही तुझी योजना आहे बापा. पुन्हा एकदा हे वचन आणत असताना पवित्र आत्म्या मला कृपा पुरव. माझ्या तोंडचे शब्द, मनचे विचार मान्य कर आणि वचन आम्हा सर्व ऐकणाऱ्यांना आशीर्वादाचं होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. हे पवित्र आत्मा, ही वचनाची सेवा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून ऐक बापा. आमेन. तर प्रियानो, आपण मानवी जीवन जगत आहोत आणि मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला वेगवेगळ्या अनुभवातून जावं लागतं. जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार येतात. परिस्थिती अतिशय कठीण होते. सर्वत्र काळोख आहे असं वाटू लागतं. काही सुचत नाही, काय करावं हे कळत नाही. आपण अस्वस्थ होतो, बेचैन होतो आणि सर्वत्र अंधकार आहे असं आपल्याला वाटतं. अशा व्याकुळ अवस्थेमध्ये जीवन जगत असताना आपण त्यातून कसं बाहेर पडावं, काय करावं हे अनेक वेळा आपल्याला समजत नाही. पण जो शास्त्र आपण आज वाचलेला आहे त्यातून अशा कठीण परिस्थितीतून, अंधकार परिस्थितीतून, अस्वस्थ परिस्थितीतून, काही करावं समजत नाही अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योनाने आपल्याला उत्तम असं एक मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातून बाहेर कसं पडावं हे योनाने या वचनातून आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे आज या वचनाद्वारे प्रभू तुमच्या माझ्याशी बोलणार आहे आणि कठीण परिस्थितीतून जात असताना कशा प्रकारे आपण त्याला प्रतिसाद द्यावा, त्यातून कशा प्रकारे बाहेर पडावं याचं मार्गदर्शन प्रभू या वचनातून आपणाला देणार आहे. आपण पाहतो जगामध्ये की जेव्हा अतिशय कठीण परिस्थिती असते तेव्हा शेवटचा उपाय म्हणून अनेक लोक काहीतरी करतात. उदाहरणार्थ, डॉक्टर जेव्हा एखाद्या गरोदर स्त्रीचं डिलिव्हरी करतात तेव्हा तिची डिलिव्हरी जेव्हा अतिशय क्रिटिकल असते, अतिशय कठीण असते, काय करावं हे डॉक्टरांना समजत नाही. पण त्या स्त्रीला आणि त्या मुलांनाही वाचवायचं असतं आणि त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर त्या स्त्रीचं सिझरिंग करण्याचा निर्णय घेतात आणि सिझरिंग करून बाळंतपण करतात. त्या स्त्रीला आणि त्या बाळाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्याच प्रकारे एखादी व्यक्ती जेव्हा अतिशय आजारी असते, तिची वाचण्याची शक्यता फार कमी असते, तेव्हा डॉक्टर लोकसुद्धा शेवटचा उपाय म्हणून त्या अतिशय सिरियस पेशंटला, त्या आजारी व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवतात आणि व्हेंटिलेटरवर ठेवून कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला जातो. कृत्रिम ऑक्सिजन त्याला दिला जातो आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आज आपण पाहतो की करोनाचे संकट आल्यामुळे अनेक पेशंट्स श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे ग्रस्त झालेले आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे. इतके पेशंट झालेले आहेत की व्हेंटिलेटरसुद्धा कमी पडत आहेत आणि अनेक पेशंट दगावलेले आहेत असं मला पाहायला मिळतं. होय, व्हेंटिलेटरवर ठेवणं हा त्या पेशंटला वाचवण्यासाठी डॉक्टर शेवटचा उपाय करतात. अनेक विद्यार्थी आपण पाहतो जीवनामध्ये पुन्हा पुन्हा ते नापास होतात आणि मग शेवटचा उपाय म्हणून आणखीन एकदा ते परीक्षेला बसतात, आणखीन एकदा ते फॉर्म भरतात आणि आपलं जीवनातील भवितव्य आजमावण्याचा ते प्रयत्न करतात. अशा प्रकारे अनेक आपण पाहतो की शेवटचा उपाय म्हणून काही ते लोक करत असतात. पण काही लोक असे महाशय असतात की ते ह्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना काही सुचत नाही, बाहेर पडण्याचा त्यांना काहीच मार्ग मिळत नाही. ते हताश होतात, निराश होतात, अस्वस्थ होतात आणि शेवटी ते आत्महत्या करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण हे त्यांचं वागणं शहाणपणाचं नसतं प्रियानो. होय, अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मनुष्य नेहमी प्रयत्न करत असतो. आज देवाची मुले या नात्यानं आपण जेव्हा अतिशय अस्वस्थ होतो, व्याकुळ होतो, निराश होतो, संकटातून बाहेर पडणं काही आपल्याला समजत नाही, काही सुचत नाही, तेव्हा शेवटचा उपाय आपण काय करावा हे आज योना संदेशाने तुम्हाला मला शिकवलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आज योनाचा अनुभव आपण पाहूया आणि त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा शेवटचा उपाय त्याने काय केला हे आपण पाहूया. आजचं जे प्रतीक आहे
योना याचा 2रा अध्याय 7वं वचन. माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला, तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्या जवळ पोहोचली. या ठिकाणी आपण पाहतो की योनाने आपल्या परिस्थितीची कबुली दिलेली आहे. तो म्हणतो की माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झालेला आहे. तो अतिशय बेचैन झालेला आहे, अस्वस्थ झालेला आहे. काय करावं त्याला समजत नाही, अशा परिस्थितीमध्ये तो आलेला आहे. पण योनाचा जीव व्याकुळ का झाला होता हे समजणं तितकंच आवश्यक आहे. तर योना याचा 1 अध्याय 9व्या वचनामध्ये त्याचं उत्तर आम्हाला पाहायला मिळतं. ह्या वचनामध्ये योना स्वतःची ओळख करून देत आहे. तो म्हणतो त्या ठिकाणी मी इब्री आहे, म्हणजे मी यहुदी आहे. पुढे तो म्हणतो मी परमेश्वराचा उपासक आहे. तो म्हणतो मी परमेश्वराचा सेवक आहे. देवबापाने एका विशेष कामगिरीवरती मला पाठवलेले आहे, पण ती कामगिरी न करता मी देवाच्या इच्छेविरुद्ध पळून चाललेलो आहे. आणि पुढे तो म्हणतो की माझ्यामुळे हे मोठे संकट, हे मोठे वादळ तुम्हा सर्वांवरती आलेलं आहे. या ठिकाणी प्रियानो, योना व्याकुळ होण्याचं कारण काय होतं हे त्यानं स्वतः कबूल केलेलं आहे. आणि ह्या योनाच्या कबुलीवरून आपल्याला हे समजून येतं की योना देवाच्या उपस्थितीपासून दूर पळून चाललेला होता. योना देवाच्या इच्छेविरुद्ध वागत होता. देवाने त्याला निनवे शहरास जाण्यास सांगितले होते, पण तो देवाच्या इच्छेविरुद्ध तार्शिशला जात होता. तो देवाच्या वचनाविरुद्ध वागत होता. देवाने त्याला विशेष कामगिरी दिली होती, पण त्याला ते काम करायचे नव्हते. आणि अशा परिस्थितीमधून तो जात असताना त्याचा परिणाम काय झाला? 1 अध्याय 4थ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की देवाने समुद्रात मोठे वादळ पाठविले. प्रकटीकरण याचा 3रा अध्याय वचन 19 मध्ये आपण असं वाचतो, ज्याच्यावर परमेश्वर प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो. इब्री लोकांचं पत्र याचा 12वा अध्याय 7व्या वचनामध्ये आपण वाचतो, बाप ज्याला शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? इब्री लोकांचं पत्र याचा 12वा अध्याय 10वं वचन, देव बाप जी शिक्षा करतो ते आपल्या हितासाठीच करतो. या सर्व वचनातून आपल्याला काय पाहायला मिळतं? ज्या बापाचं आपल्या मुलावर प्रेम असतं तो बाप त्या मुलाला शिक्षा करतो. परमेश्वराचं तुमच्यावर माझ्यावर प्रेम आहे. जेव्हा आपण चुकतो प्रियानो, तेव्हा आपल्याला शिक्षा करणं हे देवाचं कर्तव्य आहे. आणि त्याप्रमाणे आपल्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी तो आपल्याला शिक्षा देतो. देव बाप जी शिक्षा करतो ते आपल्या नाशासाठी नव्हे, आमच्या हितासाठी करतो. होय, योना हा देवाचा भक्त होता, तो देवाचा सेवक होता. तो चूक करीत होता आणि त्याची चूक दाखविण्यासाठी देवबापाने त्याच्यावर हे संकट आणलेलं होतं. आणि ह्या संकटाद्वारे योना देवाच्या इच्छेविरुद्ध वागत आहे, तू चुकत आहे हे देवबापाने दाखवून दिलेले आहे. यातून आम्हाला काय बोध होतं प्रियानो? आपण जर देवाचे निवडलेले लोक आहोत तर देवबाप जेव्हा आपण चुका करतो तेव्हा तो आपल्याला शासन करणार. कारण त्यानं आपल्याला वेगळं केलेलं आहे. त्याचे दास आणि दासी म्हणून वागण्याचा त्याने आम्हाला सन्मान दिलेला आहे. सुवार्ता सांगणे ही कामगिरी त्याने तुम्हा माझ्यावर प्रत्येकावरती सोपवलेली आहे. त्याने वचनाद्वारे आपले जीवन जगण्याची दिशा आपल्याला दिलेली आहे. कसं जीवन जगावं यासाठी देवाचं वचन हा प्रकाश आपल्याला प्रभूने दिलेला आहे. ह्या प्रकाशात आपण चालावं ही देवबापाची इच्छा आहे. देवबापाने अंधारातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे आणि धार्मिकतेच्या प्रकाशात आपल्याला आणलेलं आहे. त्यामुळे त्या धार्मिकतेच्या प्रकाशात आपण चालावं ही देवाची इच्छा आहे. येशू हाच मार्ग आहे, ह्याच मार्गाने चाला हे देवाचं वचन आपल्याला शिकवतं. पण आज अनेक वेळेला आपण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो. योना ज्याप्रमाणे देवाची इच्छा समजून न घेता स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालत होता, त्याप्रमाणे प्रियानो अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे आपण जीवन जगतो. आणि रोमकरास पत्र याचा 1 अध्याय 21 वचनामध्ये जो बोध केलेला आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगतो. रोम 1:21 मध्ये असं म्हटलेलं आहे, देवाला ओळखून सुद्धा देव म्हणून त्यांनी त्याचे गौरव केले नाही. होय प्रियानो, योनाने देवाला ओळखलं होतं. तो जगाचा उत्पन्न करता आहे हे त्याला माहिती होतं, पण त्याच्या विरुद्ध तो वागत होता. आज आपण सुद्धा देवाला ओळखलेलं आहे, पण देवाला ओळखून सुद्धा आपण जर त्याचे गौरव करत नाही, ती आपल्याकडून होणारी फार मोठी चूक आहे. हे आपल्याकडून होणारं फार मोठं पाप आहे प्रियानो. आणि म्हणून अशा प्रकारे जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्याला शासन करणं हे देवाचं काम आहे. आणि या ठिकाणी योना देवाच्या इच्छेविरुद्ध वागत होता आणि म्हणून त्याची चूक दाखवण्यासाठी देवबापाने हे वादळ पाठवून योनाला सावध केलेलं आहे. 1 अध्याय वचन 5 मध्ये आपण वाचतो, योना जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोपला होता.
बघा, देवाच्या इच्छेविरुद्ध वागणारा असा मनुष्य तो त्या जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोपलेला आहे. प्रियानो, अनेक वेळेला आपली स्थिती अशीच होते. आपण देवापासून दूर जातो. होय प्रियानो, देवाच्या इच्छेविरुद्ध आपण वागतो, देवाच्या वचनाविरुद्ध आपण वागतो, पण तरीसुद्धा सर्व काही ठीकठाक चाललेलं आहे असं आपल्याला वाटतं. कारण देवबाप ताबडतोब शिक्षा करीत नाही, कारण तो मंद क्रोध व दयामय परमेश्वर आहे. म्हणून आपण त्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेतो प्रियानो, आणि आपल्या पापामध्येच आपण राहण्याचा प्रयत्न करतो. आपण अनेक वेळेला सावध व्हायला पाहिजे होतं, पश्चाताप करायला पाहिजे होता, देवाकडे पुन्हा फिरायला पाहिजे होतं, पण आपण तसं न करता आपलं मन कठीण करतो आणि मग प्रेमळ पित्याला आपल्या मुलाची चूक दाखविण्यासाठी छडीचा वापर करावा लागतो. जसा बाप आपल्या मुलाला छडी मारतो, तसा परमेश्वर मग छडीचा वापर करून आपल्याला आपली चूक काय करतो, दाखवून देतो. योनाला झोपेतून उठविण्यासाठी देव बापाला वादळ पाठवावे लागले प्रियानो, आणि त्याप्रमाणे ते वादळ पाठवल्यानंतर मात्र त्याला उठावं लागलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. उधळा पुत्र बापाच्या इच्छेविरुद्ध वागत होता, बापाचं न ऐकता आपल्या मनाप्रमाणे तो जीवन जगत होता. तरी सुद्धा काही दिवस त्याला त्याचा परिणाम जाणवला नाही. तो मौज मजा करीत होता, आनंद करत होता, उल्हास करत होता, चैनी करत होता. पण प्रियानो, एक दिवस असा उगवला की त्या दिवशी त्यानं स्वतःकडे पाहिलं, तेव्हा मी डुकरामध्ये आहे, डुकरामध्ये झोपत आहे, डुकराचं अन्न मी खात आहे असं त्याला दिसून आलं. आणि मग तो सावध झालेला आहे, त्याचे डोळे उघडलेले आहेत. प्रियानो, देवाने मानवाला सदसद विवेक बुद्धी दिलेली आहे. चांगलं काय आणि वाईट काय ही समजण्याची पात्रता केवळ देवाने मानवामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण चुकतो तेव्हा ताबडतोब आपल्या चुका आपण कबूल कराव्यात, पापांची क्षमा मागावी, देवाकडे वळावं. याची देव वाट पाहत असतो. पण जर आपण आपलं मन कठीण करतो, जर आपण सुधरत नाही, पश्चाताप करत नाही, तर मग देव बापाला पुढाकार घ्यावा लागतो. देव बापाला छडी घ्यावी लागते आणि छडी घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याला कार्य करावं लागतं. आणि मग प्रियानो, अनेक वेळेला आपल्या जीवनावरती प्रभू वादळ पाठवतो. हो, हे वादळ अनेक प्रकारचं असू शकतं. एखादा आजार आपल्या जीवनामध्ये येतो, एखादा आपला अपघात होतो, आपण जीवनामध्ये अपयशी होतो, आर्थिक समस्या इतक्या बिकट होतात की आपला खर्च करण्यासाठी पैसे नसतात, आपल्याकडे काही शिल्लक राहत नसते, आपण नेहमी इतरांकडे हात पसरत असतो आणि आपण कर्जबाजारी होतो. अशा अतिशय बिकट आर्थिक समस्येतून आपण जाऊ लागतो. आणि मग एक दिवस आपण शुद्धीवर येतो, कारण त्यासाठी देवाला संकट पाठवावं लागतं, देवाला छडी घ्यावी लागते आणि काहीतरी संकटाद्वारे, अपघाताद्वारे, कठीण परिस्थितीद्वारे देवाला आपली चूक दाखवून द्यावी लागते. दाविदाच्या बाबतीमध्ये हेच घडलेलं आहे. दुसरे शमूएलाचा 12 अध्याय 1 ते 15 वचनामध्ये आपण वाचतो, दाविदाकडून अनेक पापे घडले आहेत. व्यभिचार, उरिया हित्तीची पत्नी बेतशेबा हिला त्याने आपल्या घरी आणून ठेवलेलं आहे. दुसरं त्याच्यावर पाप झालं, खून करणे. होय प्रियानो, उरिया हित्ती याचा त्याने घात केला. चोरी करणे, उरियाची पत्नी त्याने आपल्या घरामध्ये आणली. अशा प्रकारे व्यभिचार, खून करणे, चोरी करणे असे महापातकं दाविदाकडून झालेले आहेत. दाविदाला हे पाप झालं हे त्याला पूर्ण त्याची कल्पना होती की मी देवाविरुद्ध वागत आहे, देवाच्या आज्ञा मी मोडलेल्या आहेत. पण प्रियानो, दाविदाने ताबडतोब आपलं पाप कबूल केलं नाही, दाविदाने क्षमेची याचना केली नाही. मग देव बापाला पुढाकार घ्यावा लागला. आणि मग आपण पाहतो की देव बापाने नाथान संदेश त्याला दाविदाकडे पाठवून दिलेला आहे आणि दाविदाचं पाप दाविदाला दाखवून देण्यात आलेलं आहे. मग आपण पाहतो, शास्त्रामध्ये वाचतो की मग दावीद शुद्धीवरती आला आणि पाप क्षमेसाठी स्तोत्र 51 हे त्यानं लिहिलेलं आहे. होय प्रियानो, दाविदाच्या बाबतीमध्ये त्यानं फार मोठी किंमत त्याला मोजावी लागलेली आहे. त्यानं जरूर पाप केलं, प्रभूने त्याच्या पापांची क्षमा केली, पण त्याची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागलेली आहे. दुसरे शमूएलाचा 12 अध्याय 10 ते 14 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण ह्या वचनातून पाहतो की देव बाप नेहमी समेटाचे पाऊल उचलतो. योनाच्या बाबतीमध्ये वादळ पाठवून देव बापाने पुढाकार घेतला आणि आपला दास योना याला सुधारण्याचा देवाने प्रयत्न केला. दाविदाच्या बाबतीत नाथान संदेश त्याला देवाने पाठवलं आणि आपल्या सेवकाचं पाप दाखवून त्याला क्षमेसाठी प्रभूने तयार केलं. आपल्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जन्मताच पापी असताना देव बापाने पुढाकार घेतला आणि आपल्या पुत्राला जगामध्ये पाठवलेले आहे. होय प्रियानो, जेव्हा आपण चुकतो आपण पहिलं पाऊल उचलायला पाहिजे.
आपण देवाकडे गेलं पाहिजे, आपण क्षमेची याचना केली पाहिजे. पण आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक वेळेला देवबापच क्षमेचं पाऊल उचलतो, देवबापच समेटाचं पाऊल उचलतो आणि तो आपल्यावर दया करतो, आपल्या कृपा करतो. योनाची शोकांतिका ही होती की पहिला अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये मी वाचतो, जहाजाचा तांडेल योनाला म्हणतो, उठ, आपल्या देवाचा धावा कर, तो देव आपल्याला वाचवेल. प्रियानो, जे विधर्मी लोक होते त्या जहाजामध्ये प्रवास करणारे, त्या लोकांनी योनाला आज्ञा केलेली आहे, तू आपल्या देवाची प्रार्थना कर, तू देवाचा धावा कर, तो आपली प्रार्थना ऐकेल आणि आपल्याला वाचवेल. होय, ज्यानं कान घडला तो प्रार्थना ऐकतो. आपला देव प्रार्थना ऐकणारा देव आहे हे योनाला ठाऊक असतानाही योना प्रार्थना करत नव्हता, तर योना गाढ झोपी गेलेला होता. उलट विधर्मी लोक त्याला प्रार्थना करायला सांगत होते. आणि खरोखर प्रियानो, ही योनाच्या बाबतीमध्ये एक फार मोठी शोकांतिका होती. आज आम्ही सेवक लोक, आम्हाला सेवेमध्ये हा अनुभव अनेक वेळा येतो की विधर्मी लोक आम्हाला पुन्हा पुन्हा फोन करतात, आमच्यासाठी प्रार्थना करा, आमची फार मोठी समस्या आहे, आम्ही फार मोठ्या अडचणीमध्ये आहोत, आम्ही सर्व उपाय केलेले आहेत पण आम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे यातून काय पाहायला मिळतं की त्यांनी सर्व उपाय केलेले असतात, सर्व देवधर्म केलेले असतात, पण शेवटी ते आम्हाला प्रार्थनेसाठी विनंती करतात. कारण त्यांना माहीत आहे की ह्यांचा देव प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, तो आजार बरे करणारा देव आहे, तो कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारा देव आहे. हे ते लोक ओळखतात आणि आम्हाला प्रार्थनेची विनंती करतात आणि आम्ही अशा लोकांसाठी सतत प्रार्थना करत असतो. होय प्रियानो, आज विधर्मी लोक प्रभू येशूचं सामर्थ्य, आपल्या देवाचं सामर्थ्य ओळखतात, पण अनेक वेळेला आपण ते सामर्थ्य ओळखत नाही आणि आपण देवाचा धावा न करता आपण झोपेमध्ये राहतो, आपण बेफिकीर असतो. अशा प्रकारचे आपण जीवन जगतो. ही आपल्यासाठी एक शोकांतिका आहे. कारण वादळ येईपर्यंत योना झोपला होता असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि खरोखरच आपण देवाची आज्ञा मोडली आहे, आपण देवाविरुद्ध वागत आहोत, सर्व काही ठीक चाललेलं आहे असे त्याला वाटत होते. पण वादळ येणार आहे, हे लोक मला समुद्रात टाकून देणार आहेत, मी माशाच्या पोटामध्ये जाणार आहे, अशा अनुभवातून मी जाईन असा त्याने स्वप्नामध्ये देखील विचार केलेला नव्हता. होय प्रियानो, अनेक वेळेला विश्वासणाऱ्या या नात्यानं आपल्याला असंच वाटत असतं की आपण अनेक वेळा देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो, चर्चला जाण्यास आपण अनेक वेळा बंद करतो, प्रार्थना करणे आपण बंद करतो, सुवार्ता सांगण्यास आपल्याला लाज वाटते, देवाच्या कार्यासाठी दान देणं यासाठी आपण आनंदाने ते करत नाही, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करतो, देवाच्या वचनाचा आदर आपण करत नाही, फक्त वचन ऐकतो आणि आपण सोडून देतो. आणि असं जीवन जगत असताना सुद्धा अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये सर्व काही ठीकठाक चाललेलं आहे, आपल्याला उत्तम आरोग्य आहे, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत, पैशाची कमतरता नाही, कोणत्याही प्रकारचं आपल्याला नुकसान होत नाही असं आपल्याला वाटतं आणि देवाविषयी आपण बेफिकीर बनतो. आपली ही वर्तणूक अतिशय चुकीची असते प्रियानो. हे दाखवण्यासाठी मग देवाला आपल्या जीवनामध्ये वादळ पाठवावं लागतं. आणि मग जेव्हा हे वादळ येतं, जेव्हा अशा समस्या येतात, अडचणी येतात, तेव्हा प्रियानो आपण शुद्धीवरती येतो. पण खरोखरच हे वादळ येण्यापूर्वीच आपण शुद्धीवर यायला पाहिजे असतं. आपण आपली पापं कबूल करायची असतात, देवाला क्षमा मागायची असते, पण आपण ते न केल्यामुळं देव बापाला नाईलाजाने आपल्या जीवनामध्ये वादळ पाठवून आपल्या चुका दाखवाव्या लागतात. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की योनामुळे ते वादळ आलेलं होतं. योना म्हणाला, माझ्यामुळे हे वादळ आलेलं आहे. प्रवाशांनी काही चुका केल्या नव्हत्या, पण योनाच्या चुकीमुळे त्या सर्व प्रवाशांच्या वरती हे फार मोठं संकट आलेलं होतं. आम्ही सर्व बुडतो किंवा काय अशी त्यांना भीती निर्माण झाली होती. यातून आम्हाला शिकण्यासारखा बोध हा आहे की जेव्हा कुटुंब प्रमुख देवाविरुद्ध वागतो, वाईट गोष्टी करतो, देवाच्या इच्छेमध्ये जीवन जगतो, तेव्हा त्याच्या चुकीमुळे सर्व कुटुंबाला भोगावं लागतं, सर्व कुटुंबावरती देवाचं शासन येतं. आणि म्हणून कुटुंब प्रमुखांनी फार सावध राहायला पाहिजे. आपल्यामुळं संपूर्ण कुटुंबाला त्रास व्हावा असं जीवन आपण जगू नये हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. योनाला त्याच्या चुकीची फार मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. योना 2 अध्याय 15 वचनामध्ये आपण वाचतो, मग त्यांनी योनाला धरून समुद्रात टाकिले म्हटलेले आहे. होय, देवा शिक्षा करतो, जरूर शिक्षा करतो, पण तो आपला नाश करत नाही. कारण देवाची ओळख आहे, तो वाचवणारा देव आहे, तो बचाव करणारा देव आहे. उदाहरणार्थ, बाप मुलाला छडी मारतो, पण ती छडी मारत असताना कोणताही बाप
आपल्या मुलाला ठार मारत नाही. हे बापाचं प्रेम आहे प्रियानो. तसेच प्रभूचे प्रेम आहे. देवाने योनाला जरूर शिक्षा केली, पण त्याला वाचविण्यासाठी पहिला अध्याय 17 वचनामध्ये आपण वाचतो की परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी एक प्रचंड मत्स्य तयार केला. योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र होता. जेव्हा योना माशाच्या पोटात होता तेव्हा त्याला आलेला अनुभव त्यानं सांगितलेला आहे. दुसरा अध्याय वचन 4 मध्ये आपण वाचतो. तो म्हणतो, मी देवाच्या दृष्टीआड झालो आहे. दुसरा अध्याय वचन 6 मध्ये योना म्हणतो, पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले आहे. हे त्याचे जे उद्गार होते हे निराशेचे उद्गार होते. मी समुद्राच्या इतक्या खोलवर आहे की मला आता कोणी वाचवणार नाही. अनेक वेळेला आपली स्थिती अशीच होती प्रियानो. निराशेने आपण अशा प्रकारे बोलतो आणि खरोखरच आपण हताश निराश होतो. पण यातून आपल्याला एक समजलं पाहिजे, देवबाप आपल्या लोकांना कधीही दूर टाकत नाही. देवबाप आपल्या लोकांना कधीही स्वतःच्या दृष्टीआड करत नाही. 24/7 परमेश्वराची नजर त्यांच्या लोकांवरती असते. स्तोत्र 33 वचन 19 मध्ये आपण वाचतो, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. हालेलुया. परमेश्वराची नजर सतत आपणावरती असते. पण योनाला असं वाटत आहे की मी देवाच्या दृष्टीआड झालो आहे. देवाने माझ्यावरची दृष्टी काढून टाकलेली आहे. हे त्याची निराशेचे आणि संशयाचे विचार आणि शब्द होते. होय प्रियानो, आज आपण पाहतो की क्वारंटाईनमुळे अनेक जण आज आपल्या प्रियजनाच्या दृष्टीआड झालेले आहेत. ते दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, पण त्यांच्या प्रियजनांना त्यांना भेटता येत नाही. आणि हे जे क्वारंटाईनमध्ये झालेले लोक आहेत ते फार निराश झालेले आहेत की मी माझ्या प्रियजनांच्या दृष्टीआड झालेलो आहे. मला कोणी पाहत नाही, माझी अवस्था कोणाला समजत नाही. पण विश्वासणाऱ्या नात्यानं प्रियानो, आपण देवाच्या दृष्टीआड कदापि होत नाही. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. देवाची नजर नेहमीच आपणावरती आहे. आपण पाहतो पुढे, योनाने त्याच्या सर्व संकटात एक चांगली गोष्ट केलेली आहे. जरी तो हताश झाला, व्याकुळ झाला, तो फार निराश झाला, पण त्यानं अति चांगली गोष्ट केली. ते आज आपलं प्रतीक आहे. दुसरा अध्याय 7 वचन, माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला, तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहोचली. होय, योनाच्या प्रार्थनेचे देवबापाने उत्तर दिलेले आहे. योना जरूर संकटामध्ये होता, व्याकुळ झाला होता, पण त्याने एक गोष्ट केली, त्यानं देवाचं स्मरण केलेलं आहे आणि देवाची प्रार्थना केलेली आहे. होय प्रियानो, त्याचा परिणाम हा झाला. दुसरा अध्याय 10 वचन, परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनाला समुद्राच्या बीचवर ओकून टाकले. हालेलुया. हा प्रार्थनेचा प्रभाव होता. हे प्रार्थनेचं सामर्थ्य होतं. होय, आपला परमेश्वर बचाव करणारा परमेश्वर आहे. हे संपूर्ण पवित्र शास्त्रामधून आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र 3 वचन 8 मध्ये दावीद म्हणतो, तारण केवळ परमेश्वरापासूनच आहे. हालेलुया. सुटका ही केवळ देवबापापासूनच आहे. देवाने योनाला माशाच्या पोटातून बाहेर काढलेलं आहे. दानिएलाला देवाने सिंहाच्या गुहेतून बाहेर काढलेलं आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो यांना देवाने अग्नीच्या भट्टीतून वाचवलेलं आहे. पाऊल, पेत्र यांना देवबापाने रोमच्या तुरुंगातून बाहेर काढलेलं आहे. स्तोत्र 66 वचन 12 मध्ये परमेश्वर हा अग्नीतून आणि पाण्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. आणि अशा प्रकारचं देवाचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा देवावरती तुम्ही मी विश्वास ठेवल्यामुळे तो परमेश्वर काल, आज, उद्या सारखाच आहे. म्हणून प्रियानो, आज आपण व्याकुळ झाला असाल, संकटामध्ये असाल, तर आज परमेश्वर आपला तारण करणार आहे. परमेश्वर आपली सुटका करणार आहे. हेच या ठिकाणी योना आम्हाला सांगत आहे. आज आपली परिस्थिती योनासारखी झाली असेल, आजारामुळे, आर्थिक समस्येमुळे, कौटुंबिक समस्येमुळे, अपयश आल्यामुळे, पापात राहिल्यामुळे, देवाच्या उपस्थितीपासून दूर गेल्यामुळे प्रियानो आपण अस्वस्थ झालो असो, आपण व्याकुळ झालो असो, बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग आपल्याला दिसत नसेल, आपण भयभीत झालो असो, काय करावं सुचत नसेल, तर योनाने ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचा उपाय आपल्याला सुचवलेला आहे. पुन्हा आपलं प्रतीक आपल्याला सांगतं की माझा जीव व्याकुळ झाला, तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. देवाचे स्मरण करणे याचा अर्थ देवाचा धावा करणे. आपली परिस्थिती त्याला सांगणे हा त्याचा अर्थ आहे. योनाने माशाच्या पोटातून देवाचे स्मरण केलेलं आहे. याचा अर्थ आज जगामध्ये तुम्ही आणि मी कोणत्या संकटामध्ये असू, आपण कोणत्याही ठिकाणी असू, त्या ठिकाणी आपण आपोआप गेलेलो नाही.
तिथं जाण्यासाठी देवबापानेच परवानगी दिलेली आहे. योना माशाच्या पोटात आपोआप गेलेला नाही. देवाच्या योजनेप्रमाणे देवाने तो मासा तयार ठेवलेला होता आणि देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे योना माशाच्या पोटामध्ये होता. आज तुम्ही मी ज्या संकटामध्ये आहोत, ज्या बिकट परिस्थितीमध्ये आहोत, तिथं आपण आपोआप पोहोचलेलो नाही. तिथं जाण्यासाठी देवानंच परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून आज तुम्ही जीवनामध्ये कुठल्याही ठिकाणी असा, किती संकटामध्ये असा, योनाने माशाच्या पोटातून देवाचा धावा केला, देवाची आठवण केली. आपण सुद्धा जिथे आहात तिथून देवाची आठवण करूया, देवाचा धावा करूया. आणि मग स्तोत्र करता स्तोत्र 130 वचन 1 मध्ये म्हणतो, मी शोक सागरातून तुझा धावा करीत आहे. हालेलुया. देवबापाने फक्त योनालाच सहाय्य केलं, त्याची सुटका केली असं नव्हे. देवाच्या अनेक सेवकांची ही साक्ष आहे की आम्ही संकटात देवाचा धावा केला आणि त्याने आम्हाला संकटातून बाहेर काढले. स्तोत्र 130 वचन 1 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, मी शोक सागरातून तुझा धावा करीत आहे. तो पुढे म्हणतो वचन 7 आणि 8 मध्ये, परमेश्वराच्या ठायी दया आहे, त्याच्याकडे उद्धार विपुल आहे, तो मुक्त करेल. हालेलुया. देवाचे सेवक पुन्हा पुन्हा आपल्याला देवाबद्दल हे सांगतात की परमेश्वर मुक्त करेल, परमेश्वर विपुल उद्धार देईल, आपली सुटका करेल, आपल्याला दया करेल. फक्त त्याच्याकडे वळण्याची गरज आहे. संकट समयी त्याचा धावा करण्याची गरज आहे. प्रियानो, यातून आपण एक शिकूया की देवाच्या लोकांनी फक्त संकट समयी आपण देवाचा धावा करू नये. होय, योनाने आपल्या संकटामध्ये देवाचा धावा केला. याचा अर्थ संकट येईपर्यंत आपण वाट पाहू नये. देवाच्या लोकांनी सुखात असताना, आनंदात असताना, आरोग्यात असताना, सर्व काही ठीकठाक असताना आपण देवाचा धावा केला पाहिजे. सतत देवाच्या उपस्थितीत राहिलं पाहिजे, सतत देवाच्या मार्गाने चाललं पाहिजे, सतत देवाला संतोषविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त संकटाची आपण वाट पाहू नये आणि तेव्हाच देवाचा मी धावा करेन, अशीच आपली वृत्ती असेल तर ती वृत्ती देवाला न आवडणारी गोष्ट आहे. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, निरंतर प्रार्थना करा. हे देवाचे सेवक आपल्याला त्यांनी त्याची आठवण करून दिलेली आहे. आणि म्हणून आज योनाच्या जीवनातून जो बोध आम्हाला मिळाला, त्या बोधाप्रमाणे देवबापानं आपलं सहाय्य करावं आणि सतत देवाच्या सहवासात राहावं, देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आणि जरी संकट आलं तर न घाबरता, न डबकता, भरपूर क्षमा करणारा परमेश्वर, दयाळू परमेश्वर आपला स्वर्गीय पिता आहे. त्याचा धावा करीत राहूया, त्याच्या संगती राहूया, त्याची प्रार्थना करूया, त्याची उपासना करूया. तो जरूर सर्व संकटातून आपल्याला बाहेर काढेल. कारण त्याची आपल्याबद्दल योजना हीच आहे की आपण आशीर्वादित व्हावं, आपल्याद्वारे इतर लोक आशीर्वादित व्हावेत, आपण शांतीचं, आनंदाचं, सुखाचं जीवन जगावं. कारण आपण त्याची निवडलेली मुलं आहोत. देव, शांतीचा देव, आपल्या सर्वांना शांतीमध्ये ठेवू इच्छितो. आणि म्हणून आज योनाप्रमाणे आपण संकटामध्ये देवाचा धावा करूया, देवाचं स्मरण करूया आणि चुका वेळेवरतीच कबूल करून देवाला हाक मारूया. तो भरपूर क्षमा करेल आणि आपल्यावरती तो पुन्हा अनुग्रह करेल, आपल्याला आशीर्वाद देईल. ते बाप करो आणि योनाकडून आपण जे शिकलो त्याप्रमाणे वागण्यासाठी तो तुमचं आणि माझं सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी. सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी. अब्राहम का प्रभु, इसहाक
सदा सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी सी मनुष्य पर आश्रय नहीं अब मेरा निश्चय ही मेरा आसरा केवल यीशु ही वो सनातन शरण मेरी किसी मनुष्य पर आश्रय नहीं अब मेरा निश्चय ही मेरा आसरा केवल यीशु ही वो सनातन शरण मेरी अब्राहम का प्रभु इसहाक का प्रभु याकूब का प्रभु मेरे साथ है सदा अब्राहम का प्रभु इसहाक का प्रभु याकूब का प्रभु मेरे साथ है सदा सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी दुनिया की नजरों में मैं भले मूर्ख ही जाना चाहूं लेकिन प्रभु की नजरों में मैं सर्वश्रेष्ठ ही गिना जाऊं दुनिया की नजरों में मैं भले मूर्ख ही जाना जाऊं लेकिन प्रभु की नजरों में मैं सर्वश्रेष्ठ ही गिना जाऊं अब्राहम का प्रभु इसहाक का प्रभु याकूब का प्रभु मेरे साथ है सदा अब्राहम का प्रभु इसहाक का प्रभु याकूब का प्रभु मेरे साथ है सदा सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी सियोन के सफर में मेरे मन व्याकुल ना हो ना कभी प्रार्थना करूया. पवित्र ज्ञानेश परमेश्वर देवा, बापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझा दास, तुझा सेवक निवडलेला योना याच्या जीवनाद्वारे तू आमच्याशी बोललास, याबद्दल उपकार स्तुती करतो. हो, त्याला तू विशेष कामगिरीसाठी पाठवलं होतंस बापा. तुझी इच्छा त्याला तू कळवली होतीस, पण जाणून बुजून तुझ्या इच्छेवर तू वागत होता. आणि ज्याच्यावर तू प्रेम करतोस त्याला तू शासन करतोस. हो, तुझं शासन तू योनाला जरूर केलंस. हो बापा, तो माशाच्या पोटामध्ये गेला, पण आम्ही वचन ऐकलं की त्यानं तिथून तुझी आठवण केली, त्याने तिथून तुझा धावा केला आणि माशाच्या पोटातून केलेली प्रार्थना हो स्वर्गामध्ये तुझ्या हो उपस्थितीमध्ये आली. परमेश्वरा, ती प्रार्थना तू ऐकलीस आणि बापा तू माशाला आज्ञा दिलीस आणि योनाचा तो बचाव केलास आणि पुन्हा त्याच्याकडून दिलेली कामगिरी पूर्ण करून घेतलीस. हो बापा, आज आम्ही तुझे निवडलेले लोक आहोत. आम्हाला ह्या जगात विशिष्ट उद्देशाने एका सेवेमध्ये तू ठेवलेलं आहेस, पण अनेक आम्ही बेफिकीर होतो आणि तुझ्या इच्छेवर वागतो बापा. पण आमच्यावर तुझं प्रेम असल्यामुळे तू आम्हाला शिक्षा करतोस, शासन करतोस आणि आमची चूक आम्हाला दाखवून देतोस. हो परमेश्वरा, आम्ही वेळीच बापा आमच्या चुका कबूल कराव्यात. हो, आम्ही पाप कबूल करावं, तुझ्याकडे वळावं, पण आम्हाला तू सर्वांना तू सहाय्य कर आणि दिलेली सेवा पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला कृपा करव. आज जरी आम्ही संकटामध्ये आहोत तरी बापा आम्ही येवनाप्रमाणे तुझा दावा करावा, तुझी आठवण करावी, आमच्या आलेलं संकट आम्ही तुला सांगावं आणि तू भरपूर दया करणारा परमेश्वर हो आमच्या पुन्हा तू दया करतोस आणि त्याही संकटातून तू आम्हाला बाहेर काढतोस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. अशा प्रकारे बापा योनाद्वारे तुमच्याशी बोललास आणि बापा आमचं मार्गदर्शन केलंस. आमचा जीव व्याकुळ होतो, आम्ही अस्वस्थ होतो, बेचैन होतो, तेव्हा शेवटचा उपाय म्हणून आम्ही केवळ तुझ्यावरतीच विश्वास ठेवावा, तुझाच धावा करावा आणि आमच्या आलेलं संकट आम्ही केवळ तुलाच सांगावं हे तू आम्हाला दाखवून दिलंस. याबद्दल उपकार स्तुती करतो. आज माझे भाऊ बहिणी बाबा योनाप्रमाणे
वेळापाहिजे संकटामध्ये असतील, त्यांचा जीव व्याकुळ झाला असेल बापा, पण आज त्यांना त्याची चूक दाखवून दे. त्यांनी तुझा धावा करावा. हो बापा, तुला हाक मारावी म्हणून त्याला तू सुबुद्धी दे. आणि सर्व प्रकारे शारीरिक, मानसिक, आत्मिक, हो आर्थिक, हो वादळातून, संकटातून येशूच्या नावामध्ये त्यांची सुटका कर परमेश्वरा. आणि पुन्हा त्यांचं जीवन तू आनंदित कर, ही मी तुला विनंती करत आहे. आजच्या वचनाद्वारे आमचं मार्गदर्शन केलंस आणि बापा योग्य दिशा आम्हाला दाखवलीस, याबद्दल आभार मानून ह्या सर्व विनंत्या तुझा पुत्र येशू याच्या नावाने करतो म्हणून ऐक बापा. आमेन. देवा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ.